असं का बोलताय तुम्ही? अहो इंद्रायणी त्यांची बहीण आहे ना ती. मग खरं तर ती पण जेलातच असायला पाहिजे. सारखीला वारखी आहे ती. मोठ्या बाई, आय एम रिअली सॉरी, पण प्लीज तुम्ही इंद्रायणी ताईंची निंदा नालस्ती माझ्यासमोर करू नका. का? हुळका येतोय? तुम्ही सासूबाई आहात त्यांच्या, तुम्हाला बोलायचा हक्क आहेच, पण चुकून माझ्या तोंडून त्यांच्याबद्दल काही वावगं निघायला नको ना. अगं बोल की, यात काय? तुला कोणाची भीती? हा मी आहे की. भीती नाही, मग पण आज आपण हुरडा पार्टी करूया. हा, मी तयारीला लागते. तयारी कसली? नारायणी हाय ती करत. आता नारायणी ताई काम करणार आणि मी इथे गप्पा हाकत बसायच्या होय, चांगलं नाही वाटत ना मोठ्या बाई. मी तयारी करते. हा आलेच. हा कसली धूर्त बाई आहे. थांग पत्ताच लागत नाही हिचा. हिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. तेल लावलेल्या मल्लासारखी आहे, मल्लासारखी. काय पण झालं ना तरी हातीच येत नाही. कोण हाती येत नाही मोठ्या बाई? तुझी जाऊ, जिच्या अंगात नाना कळा आहेत अशी श्रीकळा. इतके दाणे टाकले, जाळ्यात येतच नाही. तुझी इतकी निंदा नालस्ती केली, इतक्या शिव्या घातल्या तुला, पण म्हणते कशी? नाही सासूबाई, जाऊबाई अशा, जाऊबाई तशा, जाऊबाईंचा मान काय बदलतच नाही. तुम्ही ना मोठ्या बाई बिनधास्त शिव्या घाला मला, प्रयत्न काही सोडू नका. हा, आता आपण आज हुरडा पार्टीला चाललोच आहे. तिथं बघून घेते तिला. बरोबर. प्रयत्ने वाळूचे कन रगडिता केलही गळे. बघून घेते. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. काय कळलं का काही? हा, बर का, सावतामाळी या अभंगामध्ये काय म्हणतात की मला विठोबाच्या दर्शनाला कुठं बाहेर जावं लागलंच नाही, तर मी जी शेती करतो त्या शेतीतच पिका पाण्यामध्ये झाडापेडामध्येच मला विठुरायाचं दर्शन झालं. व्यंकू आजोबा, वृक्षवल्लीतच तर परमेश्वराचा वास असतो ना? बरोबर ना इंदू मामी? अगदी बरोबर. नारायणी, भाजभर पटापटा. नाही काय आहे, थंडी खूप पडली आज, पण एक मात्र आहे, छान वाटतंय. नाही म्हणजे बोचरी नाहीये थंडी आजची. हो ना, चांदण बघा ना किती पडलंय. हा, हे जाऊ द्या, तुम्हाला सांगतो मी. आमची तामणगावची प्रॉपर्टी ना, तिथं आम्ही असंच बॉन फायर करायचो. हा, लय मजा यायची. नुसतं बॉन फायर नाही बर का,
ऑर्केस्ट्रावाला असा यायचा. हॅलो 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 असं हॅलो म्हटलं ना की असा इको साऊंड यायचा. इतकं भारी वाटायचं ना. आणि नुसता ऑर्केस्ट्रा नाही, डीजेवाला असायचा. हा, तर त्याचं म्युझिक सुरू करायचं. मग काय डाक चिकडुक चिकडाक चिकडुक चिकडाक चिकडुक अशी मजा यायची. असा जल्लोष करायचो ना, मी काय सांगू तुम्हाला. हा, ज्युनियर विंजे सरकार तुम्हाला घेऊन जातो, मजा करू आपण. हा जावई बापू, काही गोष्टी बोलल्या जातात, काही असतात. ही कुठली म्हणायची? सासूबाई, सगळ्यांच्या समोर विंजे सरकारांना झाडी मारण्यात खूप मजा येते ना तुम्हाला? जावई बापू, जेवढं पचल ना तेवढंच खोटं बोलायचं असतं. इथं आमच्या इब्रतीचा पण प्रश्न आहे. नारायणी, काय उरडा बिरडा मिळणार की नाही आज खायला? जरा थांबा. लवकर द्या मग. बाजा बाजा. वाजलं. कशाला हात घालायला जायचं तिथं मध्येच? अहो सावकाश जरा, कशाला इकडे तिकडे नाचताय? हा, चटका लागला का? हो, तुमच्याकडेच बघ. बाजा, कणीस बाजा आणि द्या लवकर. हो बाजते. आज कसं सगळं होतं, रिलॅक्स वाटतंय नाही? नारायणी ताई, मी तुमच्या मदतीला येते. हा, ये ना, ये. काही हवं इकडचं? द्या. श्रीकला, हा, गोपाळ कुठे आहे ग? मोठ्या बाई, नेमकी इमर्जन्सी आली हो त्याला, म्हणून हॉस्पिटलला जावं लागलं. जर काम नसतं ना तर आपल्या बरोबर असतं नाही तू? हो ना, सोबत असायला पाहिजे होता नाही? करमत नाहीये ना ग तुला? अगं बाई, लाजली. ताई, नका ना चेष्टा करू माझी. चेष्टा काय, खरंच बोलते. पोटातलं पाणी ढळू देत नाही ही पोरगी. पण मी पण काय साधी सुधी नाही. तिच्यासारखे लई बाटलीत उतरवलेत. आत्या, काळजी नको करू. अगं, मी तुझ्या करिश्माला काही होऊ देणार नाही. हो ना सुशील आत्या, उगाच टेन्शन घेते तू. मला जसं इंदूने जेलच्या बाहेर काढलं ना, तसं करिश्माला पण काढेल.
सासू बोला, काय आज्ञा आहे आमच्यासाठी? मी सांगितलेलं काम केलं का? कसलं काम? जावई बापू, एक गोष्ट लक्षात नाही राहत तुमच्या. सांगितलं होतं ना ते. हा ते ते काम कसं काय विसरेल? चोख केलेलं आहे. 1 मिनिट. डॅन टडॅंग. थँक्यू. पण ही माणसाला चढते ना? नाही, अजिबात नाही. अहो नुसतं चढत नाही, माणसाचं पार विमान करून टाकत. झुम झम बुम. बरं, याचे पैसे याचे पैसे तुम्ही माझ्याकडनं माग ना. हा, बरं दिसतं का ते? ठीक आहे, ठीक आहे. आज रात्रीचा जल्लोष आमच्याकडून. हा. पण सासूबाई, एक प्रश्न पडलाय. एकदम तुम्हाला अंताजी सासरे बुवांसारखं का करावं असं वाटतंय? वाटलं हाऊस आली म्हणून. ठीक आहे, यू एन्जॉय, आय एन्जॉय, एव्हरीबडी एन्जॉय. 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 निघा. चला. हॅलो इंदे, ऐक ना, तुम्ही लोक बसल्यात ना तिथं डाव्या बाजूला, मागच्या बाजूला ये. चिकूच्या झाडापाशी मागे मागे ये ये. हा, ही वाट पाहते. का बोलवलं? मिळालं. मोठ्या बाई, तुम्ही कधीपासून? ये. अहो, विनाश करते ती. अगं बाई, माझ्यासाठी नाहीये, मग श्रीकळेसाठी आहे. नको मोठ्या बाई. अगं काही होत नाही का? तुला सांगते, ते टॉनिक द्यायचं आणि श्रीकलेचं गुपित तिच्या ओठावरती आणायचं. त्यासाठी बाई, काय भलतच झालं तर? काही नाही होत. आता आमचे नाही का घ्यायचे, त्यांना कुठं काय व्हायचं? काही नाही. वाईट आहे हे. ते श्रीकला तरी कुठे चांगलं. ते काही नाही, एक कोल्ड्रिंक मध्ये मिक्स करेल आणि श्रीकलेला देईन. तिच्या पोटातलं गुपित तिच्या वाटावरती येईल. ते आपल्याला कळत. आता लई शहाणे समजते ना ती. आता तिचं सगळं शानपणा जाईल भुर्र आकाशात उडून. सगळं करते मी. तू जा जा, सांगते ना. निघ.
सासूबाई गेल्या कुठं? अजून आले नाही. औषध तर आम्ही आणून दिलं होतं. मग हिंदू गाणं म्हण ना. श्रीकला नको. एकदम थंड थंड आहे. मला लय आवडतं. असं थंडीमध्ये थंड पोटात जातं, मस्त वाटतं. घे. थँक्यू. हे पा मी पण पिते. काय डोळे फाडून का बघताय माझ्याकडे? डोळे पडतील ना. तुम्हाला माहितीये, तुम्हा दिग्रसकरांच्या घरात ही श्रीकला का आली? नाही माहिती. आज मी सांगतेच. ऐका,